नमस्कार, मी शिवाजी सोमनाथ आडके, पाकणी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर। आमच्याकडे आता सेंद्रिय शेती जवळजवळ 8 ते 10 वर्षापूर्वीपासून करतोय आम्ही। जवळजवळ 30 जनावर आहेत, म्हशी आहेत आणि त्याच्यापासून येणारं शेण आणि त्याच्याबरोबर आमच्याकडे खिलार गायी पण आहेत। खिलार गायींचं शेण, गोमूत्र याचा पण आम्ही शेतात वापर करतो। म्हशीच्या शेणापासून आम्ही गोबर गॅस तयार केलेला आहे। त्या गोबर गॅसमुळे आमचं जवळजवळ महिन्याला 1000 ते 2000 रुपयाचे जे टाकी वगैरे गॅस टाकी आणायचा जे खर्च होता तो थांबला गेला आहे। गोबर गॅसमधून येणारी स्लरी, त्या स्लरीचा आम्ही पिकांना वापर करतो। त्याच्यामुळे पण थोडंसं शेणखताचा क्वालिटी चांगली येते। आमच्याकडील जनावरांचं जे शेणखत येतं त्या शेणखताचा वापर आम्ही शेतात कंटिन्यूअस करत असल्यामुळे तर आम्हाला रासायनिक खतावरचा खर्च अगदी नाही म्हणलं तरी चालेल। आमच्याकडे प्रामुख्याने कांदा, सोयाबीन आणि ऊस ही पिकं आहेत। तर आता आम्ही कांदा या पिकाला रासायनिक खताचा कधीही वापर करत नाही, शेणखताचा पूर्ण वापर करत असल्यामुळे एकतर त्याच्यावरती पिकाची क्वालिटी चांगली राहते, रोगराई कमी येते आणि कांद्याचा टिकाऊपणा आहे तो जास्त दिवस टिकतो। कांदा इतर रासायनिक खताच्या तुलनेत जर बघितलं आपण तर त्याची टिकवण क्षमता जास्त आहे, तो कांदा चाळमध्ये ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। रासायनिक खताला पर्याय म्हणून आम्ही जीवामृत वापरतो। त्यासाठी देशी गाईचं शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ आणि इतर काही जीवाणू PSB, KSB, ॲझोबॅक्टर असे वापरून आम्ही खतावरील खर्च पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न करतोय। आता जे आपण सेंद्रिय शेती करतो त्याच्यातून काय फायदे होतात की एकतर फळपिकांचा टिकाऊपणा वाढतो, त्यांची चव व्यवस्थित राहते आणि त्यातून मनुष्याच्या आरोग्याचा हित साधलं जातं। त्याचबरोबर रासायनिक खतामुळे जमिनीचे आरोग्य जे धोक्यात येतं त्यालाही कुठेतरी आपल्या सेंद्रिय शेतीमुळे पायबंद बसतो आणि रासायनिक खतांच्या पाण्यामध्ये निचरा होऊन पाण्याची जी क्वालिटी आहे ती वर्षभर खराब होत आहे, तीही आपण कुठेतरी सेंद्रिय शेतीतून थांबवू शकतो। आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी सर यांच्या प्रयत्नातून सेंद्रिय शेतीची संकल्पना वाढवण्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये मी सहभागी झालो आहे। आपणही सहभागी व्हा आणि या चळवळीला म्हणा किंवा सेंद्रिय शेतीच्या प्रसाराला आपणही हातभार लावावा ही माझी नम्र विनंती।